जरांगे पाटलांच्या म्हणण्यानुसार की कुणबी मराठा आणि मराठा काही फरक नाहीये? नाही, ते शक्य नाही आणि म्हणूनच ओबीसी सावध झालेत, तेही एकत्र आलेत आणि ते विरोध करतायत. की जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आता जी मागणी केली जाते सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, की खुद्द अजितदादा म्हणाले एकदा की एकीकडे आपण म्हणतो की आम्ही सगळे मागासवर्गीय आणि आम्हाला सगळ्यांना द्या, पण लग्न करताना मात्र अक्करमाशी आणि कडू आणि कुठे कुठे फरक आणले जातात. की टिकेल असं आरक्षण म्हणजे काय? ते तत्वतः राज्य देऊ देऊ शकतोय. मग तमिळनाडूमध्ये 69% पर्यंत आरक्षण पोहोचलेलं आहे. तर महाराष्ट्रात आपण तामिळनाडू पॅटर्न म्हणूया. आता ओबीसी मध्ये जायचंय तर आपल्याला महाराष्ट्रात काय करावं लागेल नाहीये. नाही, त्यांचं म्हणणे की त्यात फॉल्ट आहेत, त्या देता येणार नाही. त्यांच्याच म्हणण्यानुसार ते फॉल्ट फक्त 1 ते 1.5% आहेत. कारण ओबीसी आरक्षण हे मुळात सुरुवातीच्या काळात नव्हतं, ते नंतरच्या काळात लढून मिळालेलं आहे. त्यात जर मराठा समाज आला तर मग तो आपल्या सगळ्यांना बाहेर काढेल. पण खानदानी मराठा समाज हा नावाचा प्रकार आहेच की, आणि तो त्याच्या जगातच आहे. तो सरळ सांगतो की आम्हाला आरक्षण नकोच आहे. पॉलिटिकल पार्ट्या सांगतात आम्ही पण देऊ, सगळ्यांना हाच म्हणायचा आहे कारण प्रत्येकाला मराठा समाजाचं वोटिंग हवं आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांप्रती निष्ठा आहे का, ती कितपत आहे का, ती निष्ठा ठेवायचीच नाहीये, पण आरक्षण मात्र आम्हाला येस हवं आहे. नमस्कार. नुकतंच आपण पाहतोय सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी माननीय जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली नव्याने पुन्हा एक बार आंदोलन सुरू झालेलं दिसतंय. आणि या नवीन आंदोलनाची एक्झॅक्टली काय दिशा असेल किंवा काय मागणी असेल, कशा प्रकारे आरक्षण हवं आहे, या सगळ्याबद्दल चर्चा करण्याच्या अगोदर 2-4 गोष्टी आपण जाणून घेऊ मराठा समाजाच्या आरक्षणाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं. महत्वाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रात नेहमीच मराठा समाज एक मोठा भाऊ म्हणून नेहमी सगळ्या समाजानं मराठा समाजाकडे बघितलेला आहे आणि याचे पुरावे सुद्धा मराठा समाजाने अनेक वेळा दाखवलेले आहेत. गेल्या 10-15 वर्षात जे काही आरक्षणाच्यासाठी आंदोलनं झालीत किंवा मोर्चे झालेत, ह्या सगळ्यामध्ये मराठा समाजानं नेहमी शांततेची भूमिका ठेवलेली आहे, सहकार्याची भूमिका ठेवलेली आहे, त्यात मूक मोर्चा काढलेला आहे. म्हणजे जे काही चाललंय घटनात्मक आणि कायदेशीर किंवा सनदशीर मार्गानं आरक्षण मागण्याची मागणी नेहमीच केलेली आहे. आणि ह्या आरक्षणाच्या मागणीला वेळोवेळी शासनाकडून तसाच पाठपुरावा करण्याचा प्रयत्न झालेला आहे. राजकीय पक्षांनी याला पाठिंबा दर्शवलेला आहे. मग सत्ताधारी असो की अपोजिट असो, सगळ्या पक्षाकडून नेहमी सांगण्यात आलेलं आहे की आरक्षण मिळालं पाहिजे आहे. सरकार जो सत्तेत असतो तोही सांगतो की आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी नेहमी प्रयत्न करणार आहोत. आणि या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून थोडीशी गोष्ट दुसरी एक जाणून घ्या, ती म्हणजे 1995 आपण महाराष्ट्र शासनाकडून स्थापन केलेला आयोग होता न्यायमूर्ती खत्री आयोग. 1995 या आयोगाने सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण द्यायला पाहिजे, पण ओबीसी मधून शक्य नाही, सामाजिकरित्या समाज मागास ठरत नाही. त्यानंतर बरोबर 10 वर्षांनी 2005 मध्ये पुन्हा आयोग स्थापन करण्यात आला न्यायमूर्ती बापट यांच्या अध्यक्षतेखाली. या आयोगाने सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण ओबीसी मधून देणं पॉसिबल नाही. त्यानंतर बरोबर 3 वर्षाने 2008 मध्ये न्यायमूर्ती सराफ यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा एक आयोग स्थापन करण्यात आला. याही आयोगाने सांगितलं की मराठा समाज व्यवस्थितरित्या पात्र ठरत नाही, ओबीसी मध्येही आणि आरक्षणासाठीही. इथपर्यंतचे तिन्ही प्रयत्न आरक्षणासाठी सकारात्मक कुठेही दिसत नाहीत. 2013 मध्ये नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली तत्कालीन राज्य सरकारने. या समितीनं सांगितलं 16% आरक्षणासाठी पात्र आहे आणि आरक्षण देण्यात यावं. परंतु हायकोर्टमध्ये आरक्षण टिकलं नाही, घटनेच्या पातळीवर या आरक्षणाला नकार देण्यात आला. त्यानंतर 2014 पासून पुन्हा प्रयत्न सुरू झाले देवेंद्र फडणवीस सरकारच्या कालावधीमध्ये. आणि त्याचा प्रयत्नाचा एक भाग म्हणून 2017 मध्ये न्यायमूर्ती गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन करण्यात आला. आणि या आयोगानं सांगितलं की मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिकरित्या मागास ठरतो आणि म्हणून 12% आणि 13% आरक्षण द्यायला हरकत नाही. याप्रमाणे आरक्षणासाठी 2017 मध्ये कायदाही केला, 18 मध्ये कायदाही करण्यात आला. पण कायदा पुन्हा उच्च न्यायालयामध्ये किमान टिकला, पण सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकू शकला नाही. 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला अवैधता दिली आणि अवैधता करताना सुप्रीम कोर्टाने हेही सांगितलं, जर पुन्हा आरक्षणासाठी मागणी आली तर योग्य आणि सबळ पुरावे घेऊन या, आम्ही नक्कीच आरक्षण देऊ. आणि यानंतर हा विषय इथे समाप्त होतो. आणि त्या नंतरचा पुढचा प्रयत्न आणि शेवटचा प्रयत्न झाला तो म्हणजे न्यायमूर्ती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा शासनानं एक समिती स्थापन केली आणि शिंदे यांच्या समितीनं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये कुणबी समाजाच्या मागास असलेल्या जातीचे पुरावे गोळा करा आणि त्याप्रमाणे आरक्षण देण्यात यावं.
मग महाराष्ट्रामध्ये काही लाख पुरावे सापडले, ज्या जे बेसिसवरती कुणबी जे कोणाकडे सर्टिफिकेट सापडलं त्यांना आरक्षण देण्यात यावं, याप्रमाणे प्रयत्न झाले. आणि त्यानंतर आत्ता लेटेस्ट 2023 मध्ये शिंदे समिती आली आणि 2023 मध्येच शिक्रे समिती आली. आणि या शिक्रे समितीनं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला एक अतिविशिष्ट परिस्थिती दिसते आणि म्हणून 10% आरक्षण देण्यात यावं. पण शिक्रे समितीच्या माध्यमातून काही विशिष्ट पुरावे किंवा सबळ काही घटक गोळा केलेले दिसत नाहीत. आणि म्हणून नाही शिंदे समिती किंवा शिक्रे समितीचा रिपोर्ट हा कुठेतरी पूर्ण एम्पिरिकल डेटा देणारा आहे असं वाटत नाही. आणि म्हणून 2025 पर्यंत राज्य शासनानं अनेक माध्यमातून प्रयत्न केले दिसतात. तर सर मला हे तुम्हाला आज विचारायचं आहे की गेल्या 30 वर्षात, बरोबर 30 वर्ष पूर्ण झाले 1995 ते 2025, तर या 30 वर्षाच्या कालावधीमध्ये कुठल्याच राज्य शासनाने मराठा समाजाला घटनेच्या पातळीवर टिकेल असं आरक्षण देऊ शकलेलं नाही आहे. तर तुम्हाला आता काय वाटतं की जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आता जी मागणी केली जाते सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, तर काय नेमकं त्यांचा अजेंडा असं वाटतंय आणि कोणत्या बेसिसवरती आरक्षण आता मागतील किंवा ते टिकेल? हा, तुम्ही एकदम योग्य शब्द वापरत की टिकेल असं आरक्षण. कारण काय झालं की 30 वर्षाचा अनुभव आहे की आरक्षण तर दिलं गेलं, पण ते टिकू मात्र शकलं नाही. वारंवार ते कोर्टाच्या भिंतीवर अडकलं, 50% मर्यादेला अडकलं आणि मागे आलं. आणि असं करत करत पुन्हा आता नव्याने एसीबीसीचं आरक्षण दिलेलं आहे. आधी मला वाटतं 16%चं एक होतं, मग 12%, आता 10%वर वेगळं आरक्षण द्यायची चाललंय. तर सध्याची मागणी तीच आहे की टिकेल असं आरक्षण द्या. सर टिकेल असं आरक्षण पाहिजे तर आपल्या विद्यार्थ्यांना किंवा या व्हिडिओला पाहणाऱ्या महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला हे थोड्याशा गोष्टी जाणून घ्यायला हरकत नाही की टिकेल असं आरक्षण म्हणजे काय आहे. तर एकमेव पुरावा आणि एकमेव आधार म्हणजे कॉन्स्टिट्यूशन, संविधान हे सुप्रीम आहे, कारण आपल्या देशात कायद्याचं राज्य आहे. तर कायद्याच्या आत राहून आपल्याला आरक्षण घ्यावं लागेल. तर आरक्षण घेण्यासाठी मराठा समाजासाठीचे घटनेतले आर्टिकल कोणते आहेत, पुरावा कोणता आहे, बेस कोणता आहे, तर मराठा समाजाच्या म्हणण्यानुसार एक समानतेचा अधिकार आहे. इतर समाजाला जसं आरक्षण मिळालं तसं आर्टिकल 14 नुसार समानतेच्या आधारावर आम्हाला आरक्षण द्यावं. दुसरा पुरावा आहे आर्टिकल 15 अंतर्गत सबक्लॉज 4 शैक्षणिक आरक्षण आहे. 16(4) अंतर्गतही मागास आहे समाज म्हणून आरक्षण देण्यात यावं. मग मराठा समाजाचं मागासलेपण हे सिद्ध झालं तर 15(4) आणि 16(4) अंतर्गत आरक्षण मिळू शकतं. त्यासोबत मराठा समाजामध्येही खूप मोठा वर्ग मागास आहे. आर्थिक सामाजिक स्थिती, शैक्षणिक स्थिती खूप वर्स्ट आहे. या बेसिसवर जिवंत राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळे आर्टिकल 21 या आधारे आरक्षण मिळालं तर जिवंत राहण्याची संधी मिळेल इतरांप्रमाणे, त्यामुळे आरक्षणाची गरज आहे. त्यानंतर मूळ राज्यघटनेमध्ये आर्टिकल 340 होता, ज्या अंतर्गत राज्याला एखादा वर्ग मागास आहे का हे ठरवण्याचा अधिकार होता. 340 नुसार केंद्रही आणि राज्यही ठरवू शकत होतं. त्यानुसार राज्याला आजही अधिकार आहे. आणि आता नवीन आयोग आपण 338B हा सबक्लॉज ऍड केलेला आहे, ज्याच्यामध्ये ओबीसी आयोगाची तरतूद आहे. आणि यानुसार केंद्रात आणि राज्यात दोघांनाही एखादा वर्ग मागास ठरवण्याचा अधिकार आहे. आणि याप्रमाणे जर महाराष्ट्रात एखादा समाज मागास ठरवायचं झालं तर महाराष्ट्र शासन असा प्रयत्न करू शकते. मग तुम्हाला असं वाटतं का की आता आपण ज्या आर्टिकलच्या आधारे चर्चा करतो त्या आधारे मराठा समाजाने जर घटनात्मक मागणी केली तर मराठा समाजाला आरक्षण मिळेल का? तुम्ही म्हटल्याप्रमाणे केंद्रात तर कठीण आहे थोडं, कारण केंद्रामध्ये जर द्यायचं असेल तर अनेक समाजगट ऑलरेडी लाईनीत उभे आहेत. येस, जसं यादव आहेत किंवा कुर्मी आहेत, कापू आहेत आंध्रमध्ये, पटेल आहेत गुजरात. त्यामुळे मग त्या सगळ्यांना द्यायचं तर त्यामुळे कठीण जाईल. पण राज्यामध्ये मात्र स्थिती अशी आहे की मध्ये एकदा असं झालं होतं की केंद्राने सगळे अधिकार स्वतःकडे घेतले होते, पण हे लक्षात आलं की नाही ही जबाबदारी आपल्याला जड जाईल. त्यानंतर परत सांगून टाकले की नाही राज्याने ठरवावं, तुम्हाला द्यायचं तर तुम्ही द्या. ते तत्वतः राज्य देऊ शकतं, तो इशू नाहीये. म्हणजे जसं की सरांनी आता सांगितलं त्याप्रमाणे युपी मध्ये यादव, गुजरातमध्ये पटेल, राजस्थानमध्ये गुज्जर, ह्या सगळ्यांनी प्रांतीय पातळीवर आरक्षण मागून झाले, केंद्रानं काही भाव दिला नाहीये. त्यामुळे महाराष्ट्रात मराठा समाजाला सुद्धा केंद्रीय पातळीवर काही अपेक्षा नाहीच. जी अपेक्षा आहे ती राज्य पातळीवर आहे. करेक्ट. पण मग जर सर राज्य पातळीवर आपण आरक्षण द्यायचं म्हणलं, जसं तमिळनाडूनं आरक्षण दिलं होतं, मग तमिळनाडूमध्ये 69% पर्यंत आरक्षण पोहोचलेलं आहे आणि तमिळनाडूमध्ये आरक्षण दिलंय, तर मग तसंच महाराष्ट्रात द्यायचा प्रयत्न केला तर पॉसिबल आहे का? आणि असं केलं गेलं की नाही महाराष्ट्र? आपण तामिळनाडू पॅटर्न म्हणूयात. येस, की तामिळनाडूमध्ये काय केलं की 50% लिमिट कशी ओलांडली तर जे दिलं ते घटनेच्या 9व्या परिशिष्टामध्ये टाकलं. आणि 9व्या परिशिष्टाचं वैशिष्ट्य असतं की त्यात न्यायालय लक्ष घालू शकत नाही किंवा बदल करू शकत नाही, रिव्ह्यू घेऊ शकत नाही.
खरं तर 9वं परिशिष्ट हे जमीन सुधारणा कायद्यांसाठी आहे, की जी जमीन जास्तीची ठरवून सरकार जप्त करतं त्या संदर्भातले कायदे त्यात आहेत. पण ते एक्सेप्शन म्हणून हा टाकलं आणि कोर्टानेही ते मान्य केलं. पण त्यावेळी सुरुवातीला ही मागणी होती मराठा समाजाची, की महाराष्ट्रातही 50% क्रॉस करा आणि ते 9व्या शेड्यूलमध्ये टाका आणि देऊन टाका. पण इथे विशेष म्हणजे कोर्टाने सांगून टाकलं सर्वोच्च न्यायालयाने, की अशा प्रकारे 9वं शेड्यूल हे एक विशिष्ट स्थितीसाठी आहे आणि त्यात तुम्ही इतर काही टाकायचा प्रयत्न केलात, तर आम्ही त्यात हस्तक्षेप केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळे हा जो तमिळनाडू पॅटर्नचे सोल्युशन होतं, ते काही उपलब्ध नाहीये असं वाटतंय. ओके. म्हणजे मुद्दा हा क्लिअर होतो की तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण देण्यात आलं. तेव्हा केंद्रात राष्ट्रपती होते शंकरदयाळ शर्मा आणि गृहमंत्री होते शंकरराव चव्हाण. यांच्या कालावधीत ती घटना दुरुस्ती करून टाकली सरकारने आणि तामिळनाडू आरक्षण मध्ये समावेश करून टाकलं. पण तेव्हा सुप्रीम कोर्टनं सांगितलं की ठीक आहे, आम्ही ज्युडिशियल रिव्ह्यू करणार नाही. पण 1994 मध्ये सुप्रीम कोर्टनं सांगितलं की तामिळनाडू असो की अजून कोणताही राज्य असो, ज्युडिशियल रिव्ह्यू होईल. त्यामुळे आता महाराष्ट्रासाठी परिशिष्ट 9 मध्ये समावेश करण्याचा विषय संपलेला आहे. कारण 9चं ज्युडिशियल रिव्ह्यू ऑलवेज पॉसिबल आहे. कारण सुप्रीम कोर्टच्या म्हणण्यानुसार ऍब्सोल्यूट रिझर्वेशन होऊ शकत नाही. ऍब्सोल्यूट म्हणजे पूर्ण आरक्षण असं नाही होऊ शकत. मर्यादित आरक्षण आहे. कारण दुसऱ्याच्या अधिकाराला धक्का लागणार नाही असं आरक्षण मागावं लागेल. म्हणून मग सध्या महाराष्ट्रात चर्चा आहे की मराठा समाजाला टिकेल असं आरक्षण पाहिजे असेल तर ओबीसी मध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही. तर मग आता ओबीसी मध्ये जायचंय तर आपल्याला महाराष्ट्रात काय करावं लागेल असं राज्य शासनासमोर किंवा जरांगे पाटलांच्या समोर काय पर्याय असेल की ज्या माध्यमातून ओबीसी मधून जाता येईल? आता खरं तर याच्यामध्ये सातत्यपूर्ण पद्धतीने एक तर कमिट्या ज्या असतील त्यांनी नीट डेटा गोळा करावा, त्यांनी नीट डेटा गोळा करण्यासाठी त्यांना सपोर्ट देणे आणि त्या पद्धतीने विशिष्ट एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर निदान एक 6 महिने आधी तरी कमिटी आपण झाली पाहिजे आणि त्यांनी डेटा गोळा करायला सुरुवात केली पाहिजे. तसं कुठल्याच कमिटीच्या बाबतीत झालेलं नाही. या सगळ्या कमिटी जे आपण नाव घेतली मगाशी त्यांनी कुठेच नीट प्रकारे डेटा गोळा केला नाही. अशा प्रकारे डेटा गोळा केला जो कोर्टामध्ये टिकू शकणारच नव्हता. मग आता थोडंसं बघण्यासारखा मुद्दा आहे की बरोबर तर सगळे राजकीय पक्ष म्हणतात की आम्हाला आरक्षण द्यायचं आहे, पण ते अशा प्रकारे तर कुठलं काम करत नाही की खरोखर ते टिकू शकेल आणि डेटा जो आहे तो म्हणजे 2011च्या जनगणनेमध्ये जातनिहाय जनगणना झाली होती आणि ती 2016 मध्ये केंद्र सरकार पब्लिश करणं अपेक्षित होतं. परंतु तत्कालीन कायदा मंत्री होते अरुण जेटली यांनी ते सांगितलं की तेव्हा जवळपास त्यात 4 लाख चुका आहेत, त्यामुळे पब्लिश करत नाही. पण आपण आता बोललं त्याप्रमाणे सरकार मात्र आपल्या योग्य त्या योजना धोरणासाठी ते वापरते आणि ते पब्लिश मात्र केलं गेलं नाही. पण आता मराठा समाजासाठी आरक्षण द्यायचं तर मराठा समाज कसा मागास आहे हे सिद्ध करण्यासाठी समित्या किंवा आयोग किंवा इतर कर्मचारी वर्ग शासनाचा खूप मजबूत लेवलवरती आणि तीही मोठ्या प्रोसेसवरती इस्टॅब्लिश करणं गरजेचं आहे. म्हणजे काय एक्झॅक्टली? तर एक्झॅक्टली असा अर्थ आहे, शासनानेच ते सांगितलं होतं शिंदे समितीच्या नेतृत्वाखाली काम करायला की महाराष्ट्रातील प्रत्येक सरकारी संस्थेमध्ये याच्याबद्दलचा डेटा आहे की त्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये मराठा समाजाची एकूण पार्टिसिपेशन किती आहे ते बघा. गेल्या 30 वर्षातला डेटा कलेक्ट करा आणि त्या डेटाच्या आधारे प्रत्येक विभागामध्ये मराठा समाजाचं किती बॅकवर्डनेस आहे समजेल आणि त्या बेसिसवर तुम्ही मराठा समाजाला तर आरक्षणाची किती गरज आहे त्याप्रमाणे ते रिपोर्ट देऊ शकता. थोडक्यात शासन नेहमी सांगतंय की आम्ही देऊ, पॉलिटिकल पार्ट्या सांगतात आम्ही पण देऊ, सगळ्यांना हाच म्हणायचा आहे कारण प्रत्येकाला मराठा समाजाचं वोटिंग हवं आहे. परंतु द्यायचं कसं याच्याबद्दलचं एक्झॅक्टली प्रॅक्टिकल काम सुरू होणं गरजेचं आहे. अगदी 2017 नंतर गायकवाड समितीच्या माध्यमातून जे काम झालं होतं ते अजून थोडंसं डिटेल व्हास्ट लेवलवरती गाव पातळीवरती शासन पातळीवर झालं असतं तर गेल्या 8 वर्षात एम्पिरिकल डेटा आरामात येऊ शकला असता आणि आज घटनेच्या पातळीवर टिकेल असं आरक्षण देता आलं असतं. म्हणून समिती आणि आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली असो, सुप्रीम कोर्टच्या म्हणण्यानुसार स्पेशली 1992 मधल्या मंडल केसच्या माध्यमातून इंदिरा साहनी केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की कोणत्याही समाजाला आरक्षण 50% पेक्षा अधिकचं पण देता येईल, फक्त तो समाज अतिविशिष्ट अशा मागास स्थितीत जगतोय आणि त्या समाजाला आरक्षणाशिवाय कोणताच पर्याय नाही हे सिद्ध व्हायला पाहिजे तर त्या समाजाला आरक्षण मिळेल आणि 50%च्या पुढचं पण आरक्षण मिळेल. पण मराठा समाजाची ही स्थिती सिद्ध करणारा आयोग आणि समिती आजपर्यंत स्थापन झाली नाही, त्यामुळे टिकेल असं आरक्षण मिळालं नाही असं स्पष्ट दिसतंय. म्हणून मग आता आरक्षण याच मुद्द्यावर मराठा समाज आता पुन्हा आंदोलन मोर्चा मुंबईपर्यंत घेऊन जातोय. तर मग मराठा समाजासाठी आता काय दिशा असेल आणि राज्य शासन काय करेल असं तुम्हाला वाटतंय? मराठा समाज लक्षात आला जेव्हा की आपल्याला जे वेगळं आरक्षण दिलं जातंय ते टिकतच नाहीये, किती वेगळ्या प्रकारे दिलं तेव्हा त्यांना असं वाटलं की नाही ते घेण्यापेक्षा आता आपण सरळ ओबीसी मध्येच प्रवेश केलेला बरा
म्हणजे ओबीसीचं एसीबीसी. आरक्षण एसीबीसीची गरजच नाही तरी सांगून टाकलंय. हो. एसीबीसी आम्हाला देऊच नका तरी ते देऊन ठेवलंय. पण ते असे कोर्टात टिकत नाही आणि उलट विद्यार्थ्यांची फरफट टिकते समजा या सगळ्यांना, किंवा एक्झाम्स पुढे जातात, डिले होतात. मग त्यामुळे शेवटी ओबीसी मध्ये जावे असं म्हणणं आहे. पण मग ओबीसी त्यामुळे जागृत झालेत किंवा सावध झालेत. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही एक तर गावातनं निघालो बाहेर, प्रगती केली आणि आरक्षणातनं म्हणजे नाही म्हटलं तरी समाजाची प्रगती झाली आणि त्याची आम्हाला अजूनही गरज आहे. पण आता आमच्यात पुन्हा मराठा समाज येऊन बसला तर परत गावच आमच्यात आल्यासारखं होईल असं त्यांचं ओबीसी म्हणणं आहे. ओबीसी समाज मराठा समाजाला मध्ये येऊ देण्यासाठी नकार देताना दिसतोय. तर त्याचं मुख्य काय कारण असतील असं तुम्हाला वाटतंय, की ओबीसी मध्ये जर मराठा समाज टाकून दिला तर ओबीसी समाजासमोरच्या अडचणी आव्हानं काय आहेत, ज्यामुळे समाज विरोध करताना दिसतोय? ओबीसी समाज असं एक विशिष्ट हे नाहीये. त्याच्यामध्ये जवळजवळ 400हून जास्त जाती आहेत. छोट्या छोट्या जाती आहेत. त्या प्रामुख्याने कारू नारू ज्याला म्हटलं गेलं, किंवा अलुतेदार बोलतेदार असं म्हटलं गेलं गावामध्ये. तशा प्रकारची लोक की ज्यांच्याकडे जमीन नव्हतीच की अगदी नावापुरती होती आणि ते विविध प्रकारच्या सेवा पुरवठा करत आणि त्यांचं स्थान हे पारंपरिक समाजामध्ये दुय्यम होतं सरळ सरळ. विशेषतः मराठ्यांच्या समोर तर निश्चित दुय्यम होतं. मग त्यांना असं वाटतं की आपल्या ज्या अधिकार आहेत की आपल्याला जे मिळाले लढून, कारण ओबीसी आरक्षण हे मुळात सुरुवातीच्या काळात नव्हतं, ते नंतरच्या काळात लढून मिळालेलं आहे. त्यात जर मराठा समाज आला तर मग तो आपल्या सगळ्यांना बाहेर काढेल आणि आपल्याला जो फायदा मिळतोय तो मिळणार नाही. बरोबर. म्हणजे मराठा समाज ओबीसी मध्ये आला तर ओबीसीला मिळणाऱ्या हक्कामध्ये वाटा येईल. Correct. ओबीसीच्या प्रत्येक व्यक्तीला जे तळागाळापर्यंत आरक्षण पोहोचायला पाहिजे ते अजून ओबीसी मध्ये पण पोहोचलं नाही. म्हणजे ओबीसी मध्ये जो खरा ओबीसी आहे त्याच्यापर्यंत अजून आरक्षण पोहोचलं नाही, ही फॅक्ट आहे. जिथं ओबीसी समाजालाच ओबीसीचं पूर्ण आरक्षण मिळालं नाही, तिथे जर मराठा समाज आला तर एकूणच संख्यात्मक प्रमाण खूप वाढेल आणि गुणात्मक परिणाम ओबीसीवर पडणार आहे, अंतिम सत्य आहे. पण ही झाली ओबीसी समाजाची बाजू. दुसरी बाजू असं आहे की मराठा समाजामध्येही मागासलेपणा आहे आणि या मागासलेपणाला दूर करणे, मराठा समाजातली गरिबी दूर करणे, मराठा समाजाची जी आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती आहे त्याची स्थिती बघितली असता ह्या समस्येला उपाय काढायचं तर शासनाने प्रयत्न केले एससीबीसी किंवा काही ईडब्ल्यूएसच्या माध्यमातून तात्पुरतं आरक्षण देण्याचा. पण एक परमनंट टिकेल असं आरक्षण आणि शाश्वत राहील आणि त्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही असं आरक्षण घ्यायचंय तर ओबीसी शिवाय पर्याय नाही. म्हणून राज्य शासनावरती हा प्रेशर येतोय की ओबीसीतून द्यायचं कसं आरक्षण. तर राज्य शासनासमोर सरळ समस्या आहे, ओबीसी मधून द्यावा तर ओबीसी नाराज आणि मराठा समाजाला स्वतंत्र द्यावं तर ते घटनेच्या पात्र टिकत नाही. आणि म्हणून शासन सांगतंय की जरांगे पाटलांना की आपण 1 to 1 चर्चा करू, म्हणजे समोरासमोर बसू आणि कागद पेनच्या माध्यमातून डिस्कस करू. तर कागद पेनच्या माध्यमातून डिस्कस करू याचा अर्थ काय निघतो की घटना कायद्याच्या माध्यमातून काय बसतं की नाही बसतं याची चर्चा करू. परंतु या चर्चे अंतिम मार्ग निघणार नाही, हे अंतिम सत्य आहे. ह्याला एकमेव उपाय आहे तो म्हणजे मराठा समाजाची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक स्थिती कशी मागास आहे हे राज्यघटनेच्या आर्टिकल 15 मधील सबक्लॉज 4, सबक्लॉज 5, 16 आर्टिकल अंतर्गत सबक्लॉज 4, 4 आणि 5 या दोन्ही आधारावर मागासलेपण सिद्ध करावं लागेल, हा अंतिम पुरावा आहे. भावनिकरित्या मराठा समाजासमोर कोणताही प्रयत्न केला तर शासन किंवा कोणताही पक्ष आरक्षण देणार नाहीये किंवा देऊ शकणार नाहीये. आणि आरक्षण मिळवायचंय तर घटनेच्या पातळीवरच काम करावं लागेल आणि हे काम करण्याची जबाबदारी अल्टिमेटली येते पुन्हा शासनाची. शासनच यासाठी प्रयत्न करावा लागेल आणि मराठा समाजाचं मागासलेपण शासनाला सिद्ध करावं लागेल. कारण एवढी यंत्रणा शासनाकडेच आहे, एवढे रिसोर्सेस शासनाकडेच आहे. म्हणजे अल्टिमेटली सर 1995 पासून 2025 पर्यंत बघितलं तर शासन हे अनेक माध्यमातून प्रयत्न करून देऊ शकलं असतं आरक्षण आणि एवढं मागासलेपण सिद्ध झालं असतं तर किमान 10% आरक्षण द्यायला हरकत नव्हती. पण इथं कुठेतरी शासकीय यंत्रणा किंवा गव्हर्नमेंट कमी पडलाय असं वाटतं. नाही, मग देणार म्हणजे समजा याच्या बाहेर दिलं आणि ते कोर्टात टिकू शकलं तरच ठीक आहे. नाहीतर मग 50च्या आतमध्ये घ्यायचं आणि त्यात वेगळं द्यायचं. आता पुन्हा रोहिणी कमिशन आपण केलंय येस, आणि त्यातही पुन्हा वर्गवारीची चर्चा आता हे बकड करायचंय. बरोबर. त्यामुळे पुन्हा आता त्याच्यामध्ये अस्वस्थता आहे, पुन्हा ओबीसीमध्येच पुन्हा अस्वस्थता आहे. येस, त्यातच पुन्हा अजून नवीन लोक आले याच्या आतमध्ये. त्यामुळे आता आत की बाहेर हा मोठा मुद्दा आहे. बाहेरचं दिलं तर विश्वास नाहीये, मग कोणाचं काही म्हणणं नाहीये, तुम्ही घ्या आणि तिथे राहा. पण तुम्हाला आतमध्ये यायचं असेल येस, म्हणजे ओबीसी मध्ये टाकलं तरी आज ते टिकेल, पण पुढे रोहिणी आयोगाचा रिपोर्ट लागू केला तर त्याच्यामध्येही पुन्हा कॅटेगरी येणार आहे. त्यामुळे त्या आरक्षणाचे मिळतील त्याचे बेनिफिट ते सांगता येत नाही किती कमी अधिक होतील आहे. पण मग मराठा समाजाची मागणी आहे पुढे जे होईल ते होईल, बघूयात. पण आता टिकेल असं म्हणजे ओबीसीचं आहे, ज्यातून बरोबर. आरक्षण मिळालं पाहिजे आहे. पण मग महत्वाची समस्या येते की मराठा समाजाचं हे सामाजिक मागासलेपण, शैक्षणिक आणि आर्थिक ह्या तिन्ही बेसिसवर विचारात घेतलं तर काही वर्ग असं सांगतो की मग मराठा समाजाला ईडब्ल्यूएस म्हणून टाकायला काही प्रॉब्लेम नाही. तर मग ईडब्ल्यूएस मधून मिळालेला पर्याय
जर शासनानं दिला असा तर मग काय वाटतं मराठा समाज दिलाच आहे ना, तो आहेच. मध्ये पण जेव्हा एसीबीसी कॅन्सल झालं तेव्हा बाय डिफॉल्ट सगळ्यांना एसीबीसी मधनं घेता येतं? ईडब्ल्यूएस मध्ये घेतलं, कारण क्रायटेरिया तर सेमच आहेत. तर ईडब्ल्यूएस मध्ये मिळू शकतच, पण मराठ्यांचे राजकीय आकांक्षा हे आकांक्षा जास्त आहेत आणि त्यांना वेगळं हवं. येस, म्हणजे जरांगे पाटलांच्या म्हणण्यानुसार की कुणबी मराठा आणि मराठा काही फरक नाहीये. बरोबर आहे. त्यामुळे कुणबी मराठा जर मागास आहे, राष्ट्रीय पातळीवर ओबीसी मध्ये येतो, तर मग मराठा सुद्धा राष्ट्रीय पातळीवर ऑटोमॅटिकलीच ओबीसी येईल. आणि म्हणून मागासले पण ठरवण्याची गरज नाही, मागासच आहे समाज आणि सकल मराठा समाज मागास आहे आणि सकल मराठा हा मागास समजून ओबीसीतून नाव टाकण्यात यावं. जसे 1992 मध्ये कायद्याच्या पातळीवर काही घडामोडी घडल्या आणि त्यानुसार ओबीसीच्या अनेक जाती ओबीसी मध्ये आल्या, म्हणजे ओबीसी कॅटेगरीमध्ये अनेक जातीचा समावेश झाला 92च्या दरम्यान. तसं मग मराठा समाजालाही समावेश करायला हरकत नाही, असं मराठा समाजाची मागणी होती आहे. तर मग हे आता राज्य शासनाच्या पातळीवरही पॉसिबल आहे का, की एखादा कायदा केला आणि मराठा समाजाचं डायरेक्टली नाव ओबीसी मध्ये टाकून दिलं? हे शक्य आहे असं वाटतं? नाही, ते शक्य नाही. आणि म्हणून ओबीसी सावध झालेत, तेही एकत्र आलेत आणि ते विरोध करतायत या सगळ्यामध्ये. येस. आणि सध्याचे सत्ताधीश जे आहेत ते प्रामुख्याने ओबीसी समाजाच्या गटावर उभे आहेत, तर त्यांना ते राजकीय दृष्ट्या पण शक्य होणार नाही. आणि त्यामुळे मराठी वेगळा ऑप्शन करायचा प्रयत्न विचार करून बघितला, तो म्हणजे वेगळा राजकीय पक्ष स्थापन करायचा. बरोबर. आणि टॅकल करायचं सगळं. मग मराठा समाजाने समजा राजकीय पक्षच काढला वेगळा आणि आपले उमेदवारच उभा केले आणि परिणाम म्हणून निवडणुका लढवल्या, तर मग मराठा समाजाला आरक्षण मिळेल असं काही वाटतंय का? ना तसं करण्यासाठी खूप चांगलं प्लॅनिंग करावं लागेल. आणि तसं करण्यामध्ये धोका असा आहे की मुळात मराठा हा वर्ग असा खूप जनरल वर्ग आहे. नक्की महाराष्ट्रामध्ये किती मराठा वर्ग आहे हे कोणाला सुद्धा माहिती नाहीये. ते सगळ्या पक्षांमध्ये विखुरले, ते मनसे, शिवसेना सकट सगळ्या पक्षात शिवसेनेच राज्याचा आमदार मराठी असतात. बरोबर. मग अशा प्रकारचं असेल तर मग अशा प्रकारे पक्ष काढणं उलट एक घातक हेट होऊ शकतं. तसं जरांगे पाटलांना शेवटच्या कळलं की त्यातनं समजा 5-6 आमदार आले तर 5-6 आमदार येतील, पुढे काय? त्यानंतर कोणी जवळ करणार नाही. म्हणजे राजकीय पक्ष काढणं म्हणजे हे स्वतःवरतीच घातपात करून घेतल्यासारखं आहे. कारण अजेंडा पॉलिटिकल पार्टी काढणे किंवा निवडणूक लढवणे किंवा सत्तेत जाणे हा नाही. अजेंडा आहे मराठा समाजाच्या विकासासाठी आरक्षण प्राप्त करून घेणे. मग याचा अर्थ पॉलिटिकल पार्टी न काढता एक दबाव गट बनणे हा पर्याय असू शकतो. एक्झॅक्टली, दबाव गट म्हणून चांगलं काम करू शकतो आणि त्याच्यामधनं कोणाही पक्षाकडनं कोणी असो तो आपल्या मागण्या पूर्ण करून घेणे अशा प्रकारे जाता येईल, ते जास्त योग्य ठरू शकतं. बरोबर. मग आता दबाव गटाच्या माध्यमातून काम करण्याचाच एक प्रयत्न म्हणून जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मुंबईपर्यंत आंदोलन चाललेलं आता आपल्याला पाहायला मिळते. मग या माध्यमातून मुंबईमध्ये हे जनधनाच्या माध्यमातून या मार्गावर जे प्रयत्न आता शासनाच्या समोर होतील ते खऱ्या अर्थानं शासनासमोर हे खूप मोठं आव्हानही राहू शकतं. कारण एखादा समाज अशा पद्धतीने आंदोलन करतो तेव्हा लोकशाही मार्गानं, शांतता आणि सहकार्याच्या मार्गानं मागण्यांची पूर्तता होण्याची अपेक्षा असेल तर तेव्हा शासनाला सुद्धा सहकार्याच्या माध्यमातून मार्ग काढावा लागेल. आणि या मार्गाचा एक उपाय म्हणून शासनाने पुन्हा आता काय करण्याची शक्यता वाटते, तर एक मार्ग वाटू शकतो की पुन्हा जे आता शुक्र समिती स्थापना केलेली आहे, आयोग स्थापन केलेला आहे, त्या आयोगाच्या माध्यमातून काही रिपोर्ट येईल आणि पुन्हा कदाचित थोडासा वास्ट आयोग येईल, एखादा अजून कमिटी येईल, ती कमिटी रिपोर्ट एखादा आणखी 2-4 महिन्याचा वेळ येईल आणि मग पुढे अजून काहीतरी काम होईल. तर मग पुढे याचं काय आहे, असंच पुन्हा एक नवीन समिती, एक नवीन कमिटी, त्याचा पुन्हा रिव्ह्यू असंच होईल, तर मग याचं भविष्य काय आहे? समाजाने पण इंट्रोस्पेक्शन केलं पाहिजे की या निमित्ताने जर एकी होत असेल तर आपल्यामध्ये ज्या वाईट पद्धती रूढी आहे, अंतर्गत जातीपाती आहेत पुन्हा समाजामध्ये, की खुद्द अजितदादा म्हणाले एकदा की एकीकडे आपण म्हणतो की आम्ही सगळ्या मागासवर्गीय आम्हाला सगळ्यांना द्या, पण लग्न करताना मात्र अक्करमाशी आणि कडू आणि कुठले कुठले फरक आणले जातात, वेगळ्या प्रकारे मारापमान केला जातो, असं काम होतं. तर तेही तितकंच खरं आहे. सामाजिक वास्तव हेच आहे की खुद्द समाजामध्ये अनेक स्तर आहेत किंवा आता हा गरजवंत मराठा समाज आहे, पण खानदानी मराठा समाज हा नावाचा प्रकार आहेच की, आणि तो तर त्याच्या जगातच आहे. तो तर सरळ सांगतो की आम्हाला आरक्षण नकोच आहे. तर मग अशा प्रकारे ते जे म्हणतायत त्यातनं सरळ सरळ ते एक प्रकारे चळवळीला मागे ठेवण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की मराठा समाजामध्येच गटबाजी वर्ग आहे की एक समाज वर्ग सांगतो की आम्ही खानदानी मराठा आणि मागास म्हणून घेणार नाही, म्हणून आम्हाला आरक्षण नको आहे. बरोबर आहे. तर एक वर्ग सांगतो की तो गरजवंत आहे, ज्याला खरंच आरक्षणाची गरज आहे, तो गरीब आहे, त्यामुळे आरक्षणाची आवश्यकता आहे. आणि हा गरजवंत मराठ्याचं आंदोलन आहे, हीच भूमिका समोर येताना दिसते. आणि आंदोलनाच्या माध्यमातून गरीब गरजवंत मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठीचा हा लढा आहे. आणि या माध्यमातून शासनाकडे याबद्दलची मागणी होताना दिसते. तर मग यातून अजून एक मुद्दा निघतो की आरक्षण हा एकमेव पर्याय ज्याच्यातून मराठा समाजाचा विकास होईल किंवा नोकरी लागेल, तेव्हा खऱ्या अर्थानं मराठा समाजाची प्रगती होईल. असं म्हणायला गेलं
तर आपल्याकडे असा पुरावा पाहायला मिळतो अनेक जातीमध्ये सुद्धा, SC, ST, OBC मध्ये सुद्धा आरक्षणामुळे SC, ST, OBCचाही सरसकट पुन्हा विकास झालाय पूर्ण, असं झालेलं दिसत नाही. तर तसंच मराठा समाजामध्ये फक्त आरक्षण मिळालं तर समाजाची प्रगती होईल सध्या असं वाटतंय? आरक्षणाशिवाय सुद्धा सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाचं प्रतिनिधित्व जास्त आहे. Yes, जेवढं लोकसंख्या मानली जाते बरोबर त्याहून जास्त आहे. त्यामुळे पुन्हा नोकऱ्यांमध्ये कमी अशी ती गोष्ट अशीही नाही. तिथं बरोबर. ऑलरेडी आहेच. तर प्रामुख्याने फायदा शैक्षणिक याच्यात होऊ शकतो, Yes, की शिक्षणाची फी जी आहे बरोबर. ती कमी होऊ शकते किंवा प्रवेश मिळणं थोडं सोपं होऊ शकतं. कारण बाकी सरकारी नोकऱ्या तर ऑलरेडी आहेच. तर त्यात काही नवीन काही वेगळं होऊ शकणार नाही. मग शासनाचं असं म्हणणं आहे की आम्ही स्कॉलरशिप देतोय, बरीच कॉलेज, मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेजची फीस कमी करतोय, या माध्यमातून तसं सहकार्य देतोय. परंतु प्रॉब्लेम कुठे होतो की एज्युकेशनल रिझर्वेशन मध्ये तिथं खूप मोठा फटका बसतोय मराठा विद्यार्थ्यांना. कारण ओपन एवढ्या मेरिटला फाईट करावी लागते मराठा विद्यार्थ्यांना, ओपन मधून भेटलं तर, किंवा SC-BCतून जरी फॉर्म भरला तरी त्याचं मेरिट ओपन एवढंच लागतंय. त्यामुळे मग SC-BC हे आरक्षण म्हणजे अगदी तोंडाला कागद फुसल्यासारखं झालेलं आहे. कारण त्या आरक्षणाचे विशेष बेनिफिट मिळत नाहीत, असं आता गेल्या 2 वर्षात, 1-1.5 वर्षातल्या आरक्षणाच्या या बेनिफिटवरून दिसतंय की ओपन एवढं मेरिट लागतंय, जागा रिझर्व्हतेचा विशेष इम्पॅक्ट होत नाही. त्यामुळे मग OBCतून आरक्षण मिळाला त्याचा फायदा होऊ शकतो असं समाजाला वाटतंय. म्हणून मग SC-BCचा आउटपुट नाही आणि EWS सध्या फॉर्म भरू दिलं जात नाही, कारण मराठा समाज आता मागास आहे, म्हणून मग EWS फॉर्म भरता येत नाही असं शासनाचं म्हणणं आहे. मग आता मराठा विद्यार्थ्यांना आपण म्हणल्याप्रमाणे मिळालं तर शैक्षणिक बेनिफिट मिळेल, पण थोडंसं आर्थिकच मिळेल. म्हणून मग आम्ही आर्थिक महामंडळ, आर्थिक सुविधा, स्कॉलरशिप या गोष्टी द्यायला सुरुवात केलीत. मग याच्यावर समाधानी राहायचं की अजून काही मागणी करणं योग्य आहे? 2 प्रकारचं बघता येईल. एक तर काय झालंय, की जसं आपण बघितलं, की ही सगळी शेतीमधली पण समस्या आहे. शेतीमधली वाताहत आहे, की पिकांना माल मिळत नाही, किंमत मिळत नाही, इन्शुरन्स नीट दिला जात नाही आणि त्यामुळे शेतीमधल्या वाताहतीमुळे आलेलं चित्र आहे सगळं. असं जर असेल तर त्याही मागण्या घेतल्या पाहिजे की योग्य किंमत मिळाली पाहिजे किंवा मग बाजार व्यवस्था नीट चालली पाहिजे. त्यात शोषण होता कामा नये. किंवा दिल्लीमध्ये आंदोलन झालं तेव्हा मग सगळं मराठा समाजाचे किती शेतकरी तिकडे गेले आणि त्यांनी भाग घेतला. या मागण्या खूप महत्वाच्या आहेत ना. किंवा शिक्षणावर 6% खर्च होतोय का जीडीपीच्या? का होत नाहीये मग त्या सुविधा वाढल्याच नाही अशाही, तर आहे तरीच भांडण करून तरी काय होणार आहे? मग सुविधांचा वाढ आपण एक मोठा मुद्दा आहे की. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की मराठा समाजाचे एक मोठे 4 पिलर टोटली बऱ्यापैकी फेल गेलेले आहेत. असं आपण म्हणतो की मराठा समाजाकडे खूप जमिनी आहेत, पण ती जमीन म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट झालेलं आहे, अनुत्पादक प्रॉपर्टी झालेली आहे. आणि यामध्ये मराठा समाजाचं पहिलं विशेष आव्हान दिसतंय ते म्हणजे संकटकालीन, आपत्कालीन पेरणी आणि शेती उत्पादन घेणे. हे जिथं 80% फेलियर गेलेलं दिसतंय. आणि जे उत्पादन झालंय त्याला मिनिमम सपोर्ट प्राइस नुसार किमान भाव नाही. हा दुसरा फेल आहे. तिसरा फेल, जो विद्यार्थी या समाजात, कुटुंबात शिकलाय पण त्याला पुढे नोकरी नाही, हा तिसरा फेलियर आहे. आणि चौथा फेलियर आपण हल्ली पाहतोय, आत्महत्याचं प्रमाण. मग ते आरक्षण मिळालं नाही म्हणून, किंवा शेतीला भाव मिळाला नाही म्हणून, किंवा घरातलं कर्जाचं प्रमाण वाढले म्हणून आत्महत्येचं प्रमाण हे खूप वाढलेलं दिसतंय. म्हणजे या 4ही पिलरवरती मराठा समाजाची खूप वाताहत झालेली दिसते. आणि आता तुम्ही उल्लेख केला त्याप्रमाणे, जसं मागे काही वर्षापूर्वी पंजाबच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं दिल्लीमध्ये, ते ऑलमोस्ट 1.5 वर्ष आंदोलन चाललं होतं. प्रत्येक घरातून एक व्यक्ती दिल्लीमध्ये आंदोलनाला उपस्थित होता. तेव्हा संपूर्ण देशातून, कोणत्या राज्यातून कोणीही उपस्थित नव्हतं. ऑलमोस्ट नावाला काही प्रतिनिधी उपस्थित होते, पण ते पंजाबचेच का उपस्थित होते? कारण पंजाबच्या शेतकऱ्यांच्या हातात तिथल्या APMC आहेत, ऍग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटी, कृषी उत्पन्न बाजार समित्या, ह्या तिथले शेतकरी चालवतात. पण महाराष्ट्रासह राज्यातल्या अनेक ठिकाणी APMC सर शेतकऱ्यांच्या हातात राहिल्याच नाही. ते विशिष्ट भांडवलदार, व्यापारी वर्गाच्या हातात गेले. बरोबर. त्यामुळे ऑब्व्हियसली शेतकऱ्याला भाव मिळत नाही. त्याच्यासोबत नोकऱ्या पण नाहीत, रोजगारासाठी उत्पन्नाची साधनं नाहीत, आणि त्यासोबत व्यवसायासाठी शासनाकडून विशेष काही सहकार्य नाही. त्यामुळे मराठा समाज नाव आणि अस्तित्व प्रतिष्ठेचं आहे, पण आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती खालावलेली दिसते. तर याच्यावर काय उपाय सांगता? नाही, मग हे सगळंच हातात घ्यावं लागेल. म्हणजे आरक्षण मिळालं जरी तर त्याच्याने प्रश्न सुटणार नाहीच आहेत. प्रश्न त्याहून जास्त व्यापक आहेत. प्रश्न जागतिकीकरणातनं, खाजगीकरणातनं, अशा अनेक गोष्टीतून आलेले आहेत. त्या सगळ्यावरही काम करणं आवश्यक आहे. आणि त्या पलीकडे एक वेगळा मुद्दा मला मांडासा वाटतो, की जर आरक्षणाची मागणी आहे, आता हे मुळात आरक्षण वगैरे कल्पना डॉक्टर आंबेडकरांनी वगैरे खूप संघर्ष करून आणलेल्या गोष्टी आहेत. मग त्यात जर तुम्ही आरक्षण मागत असाल तर तुमची शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांप्रती निष्ठा आहे का? ती कितपत आहे का? ती निष्ठा ठेवायचीच नाहीये, पण आरक्षण मात्र आम्हाला हवं आहे. एक्झॅक्टली. तर असं कसं चालेल म्हणजे, की तो फायदा हवाय, पण त्या प्रकारची निष्ठा किंवा त्या प्रकारची विचारसरणी आम्हाला घ्यायची नाहीये. तर त्यामुळे विज्ञानवाद, नकारवाद हे घ्यावं लागेल. येस. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की
शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराशी आपण जुळवून घेणं जरुरी आहे. मग बरोबर आहे. ते समतावादी विचार असतील, आधुनिकतावादी Exactly. असतील, वैज्ञानिकवादी असतील किंवा परंपरेतून सुधारणावादी असतील, या विचाराला जागी राहून संविधानाप्रती आपले असलेले मूल्य टिकवून घटनेच्या मर्यादेच्या आत राहून जर मागणी केली तर ह्या गोष्टी परिपूर्ततेच्या होऊ शकतात. बरोबर आहे. आणि आरक्षण ही पहिली प्राथमिकता आहे, पण याच्या पलीकडे पण समाजाच्या विकासासाठी बऱ्याच काही गोष्टी शासनाकडून होणं अपेक्षित आहे, ज्याच्यावरती नाही, समाजाकडनं होणं अपेक्षित. येस येस शासन त्याचं करेल, काय करायचं ते. ओके समाज एवढा मोठा एकत्र आला तर खूप मोठी ताकद आहे की. एक्झॅक्टली ती ताकद कसं काय इंटरप्रेट करतोय का, म्हणून प्रत्येकाला सरकारने सगळं करावं ओके ही जी अपेक्षा आहे, एक दबाव गट म्हणून काम केलं. आणि आता बरीच ते वैष्णवी हगवणे प्रकरण झाल्यावर मग कुठे त्यांनी एक आचारसंहिता काढली की लग्नामध्ये कशा प्रकारे हुंडा घेऊ नये, या सारखं फोन करू नये मुलीला, बरोबर छळ करू नये, चांगली गोष्ट आहे. Guidelines. खर्च करू नये लग्नामध्ये, येस हे आधी करता नसतं की यापुढे अशा अनेक गोष्टी करता यायला पाहिजेत, काय केल्या पाहिजेत. त्याची अत्यंत गरज आहे. वैष्णवी मराठा नव्हती का, तिथे गेली. मग अशा प्रकारे हा जो सगळा अंतर्गत इश्यू आहे तोही सॉल्व्ह केला पाहिजे. सरंजामची वृत्ती चालू ठेवली आणि आम्हाला आरक्षणही हवंय, हे चालणार, असं चालणार नाही किंवा अशा प्रकारचं कोणी चालणार नाही. उलट ही एक संधी आहे की आता एकत्र चालू आहोत, तर त्या निमित्ताने प्रबोधनाची परंपराही पुढे चालवता आली तर एक्झॅक्टली. उत्तम. म्हणजे मराठा समाजामध्ये सर अनेक संघटना, संस्था, पक्ष किंवा संस्था दिसतात जे पुन्हा गटबाजीमध्ये डिवायडेड आहेत, पण सकल मराठा एक संघ मराठा या पद्धतीने ही बाजू अनेक ठिकाणी एकत्र येताना दिसत नाही. कुठे ना कुठे एक गटबाजीमध्ये डिवायडेड दिसतो. पण आर्थिक, सामाजिक, संस्थानिक, शैक्षणिक ह्या सगळ्या माध्यमातून जर समाजाने एकजुटीने प्रयत्न केले, म्हणजे अनेक वेळा असं म्हटलं जातं की अनेक शाळा, कॉलेज मराठा समाजाच्या हातामध्ये आहे. एक्झॅक्टली. मग अनेक महामंडळाचे किंवा अनेक उद्योग व्यवसाय मराठा समाजाच्या माध्यमातून चालतात. तर मग हे विकेंद्रित स्वरूपात जो गरीब, गरजवंत मराठा आहे या समाजापर्यंत हे कसं पोहोचेल, ज्या बरोबर. माध्यमातून याला विस्तारित करता येईल, विकेंद्रित करता येईल, तर खऱ्या अर्थाने मराठा समाजाची प्रगती व्हायला हरकत नाही असं दिसतंय. स्वतःच्या समाजामधल्या लोकांना सुद्धा प्रश्न विचारायची हिंमत दाखवली पाहिजे किंवा तशा प्रकारची वृत्ती ठेवली पाहिजे. तसं न ठेवता म्हणजे आपण काम करू लागलो तर मागच्या पानावरनं पुढे पुढच्या काय पानावर. फार बदलणार मग नाही. आणि त्यामुळे खरोखर प्रगती होण्याची खूप चांगली संधी आहे की एक नेता तर मिळालाय, सगळा समाज एकत्र आला त्याच्या मागे. आणि तसं जर असेल तर एक ऊर्जा निर्माण झाली आहे, त्या ऊर्जेचा कसा विधायक उपयोग करून घेता येईल तसा काहीतरी विचार केला तर आरक्षणही मिळेल किंवा न मिळेल, पण त्यातनं समाज मात्र नक्की पुढे जाऊ शकेल. आता आपण सर पाहतोय की आरक्षण मिळालं नाही म्हणून किंवा काही आर्थिक मदत मिळाली नाही म्हणून मराठा समाजातील अनेक विद्यार्थ्यांनी आणि शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेलं दिसतंय. तर याच्यावर तुमचं ओपिनियन काय आहे? नाही, हे खूप दुर्दैवी आहे आणि एक प्रकारची नकारात्मक मानसिकता आहे की आरक्षण आणि प्रतिनिधित्व, रिप्रेझेंटेशन, हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मराठा समाजाकडे आरक्षण नाही हे मान्य समजा, पण प्रतिनिधित्व आहे की ऑलरेडी रिप्रेझेंटेशन आहे. त्यांना जाब विचारा, त्यांच्याकडनं कामं करून घ्या. तसं न करता अशा प्रकारे जर आत्महत्या, आता समजा दुसरा उदाहरण की शेड्यूल ट्राईब समाज आहे, आदिवासींकडे आरक्षण आहे, पण त्याप्रमाणे त्यांच्याकडे प्रतिनिधित्व खऱ्या अर्थाने नाहीये. त्यांचे लोक बऱ्याच वेळेला फक्त नावापुरते असतात. तर खरं तर मराठा समाज स्थिती तेवढी वाईट नाहीये मग, की ठीक आहे आरक्षण नसेल, प्रतिनिधित्व ऑलरेडी आहे की ते बजावून घ्या, त्यांच्याकडे कामं करून घ्या. आणि अशा प्रकारे आत्महत्या करणं निश्चितच उपाय नाही असं मला वाटतं. ओके, म्हणजे महाराष्ट्रात आपण बघितलं तर राजकीय पातळीवरती योग्य प्रतिनिधित्व मराठा समाजाकडे आहे. बरोबर. योग्य प्रतिनिधित्व म्हणजे संख्यात्मक प्रमाण संख्यात्मक बऱ्यापैकी आहे, पण ती संख्या जी आहे आमदार, खासदारांची किंवा मंत्र्यांची, त्या मंत्र्यांच्या माध्यमातून असं कुठेही प्रयत्न केलेले दिसत नाहीत की मराठा समाजासाठी आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी ठोस प्रयत्न शासन आणि घटनेच्या पातळीवर होताना दिसत नाहीत. असं मराठा समाजाची मागणी आहे की आमचंच नेतृत्व योग्यरित्या काम करताना दिसत नाही, त्यामुळे आम्हालाच काहीतरी करावं लागेल असं मराठा समाजाच्या आंदोलनातून मुद्दा पुढे येताना दिसतो. तर मग राजकीय प्रतिनिधित्व हे सकारात्मक दिसत नाही, म्हणून सामाजिक पातळीवरती हे प्रयत्न होताना दिसतात. पण सामाजिक एकजुटता असेल आणि राजकीय नेतृत्वाचा पाठिंबा असेल तर खऱ्या अर्थानं ही संवैधानिक लढाई यशस्वी होऊ शकते असं नवीन नेते घडवावेत, आहे त्यांचा काही उपयोग नाही. ते नुसते नावापुरते, त्यांनी फक्त स्वतःची घरं भरली आहेत, बरोबर. स्वतःला मोठं केलंय, स्वतः ते राजांसारखे राहतात अगदी. तर त्यापेक्षा सर्व समाजाने नवीन नेतृत्व उभं करावं तरुणांमधनं आणि त्यांनी चांगल्या प्रकारे नेतृत्व द्यावं असं मला तरी वाटतं. बरोबर. आणि आता जर नेतृत्वाचीच गोष्ट झाली तर मग नेतृत्व हे फक्त राजकीय नसलं पाहिजे. मराठा समाजातून जे नेतृत्व येईल ते नेतृत्व सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक बाबतीमध्ये भूमिका बजावणारं आणि विजन राजकीय ठेवलेलं, पण कार्य मात्र सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक करणारा नेतृत्वाचा घटक असेल तर पुढील कालावधीमध्ये एक प्रामाणिक नेतृत्वाची अपेक्षा पूर्ण होऊ शकते. बरोबर. आणि घटनेच्या पातळीवर
लास्ट 2 मुद्दे आपण चर्चा करू. जर आता कॉन्स्टिट्यूशनच्या बाबतीवरती आपण विचारात घेतलं तर आपल्याला 2 गोष्टी इथं बघायला मिळतील की मराठा समाजाला आता स्वतंत्र प्रवर्ग म्हणून आरक्षण द्यायचं म्हणलं तर आतापर्यंतचा इतिहास आहे आरक्षण टिकू शकला नाही. आणि शासन आता या दिशेत निघालेलं आहे की ईडब्ल्यूएस मधून मराठा समाजाचा प्रवेश होऊ द्यायचा नाही. जे काही आहे ते स्वतंत्र प्रवर्ग ठेवायचा. आणि मराठा समाजाची मागणी आहे की ईडब्ल्यूएस तर नकोय, तर मग स्वतंत्र प्रवर्गही नकोय, आम्हाला ओबीसीच पाहिजे आहे. आणि ओबीसीच पाहिजे तेही सकल मराठा समाजाला पाहिजे. म्हणजे एकूणच पूर्ण मराठा समाज हा मागास व्हायला पाहिजे. तर यासाठी 2 प्रयत्न आहेत, 2 मार्ग आहेत. एक सेंट्रल लेवलवरती, एक स्टेट लेवलवरती. जसं आतापर्यंतचे मागच्या पण अनेक आंदोलनं बघितलीत, मग ते अण्णा हजारेंचं आंदोलन असो की पंजाबच्या शेतकऱ्यांचं आंदोलन असो, जे दिल्लीपर्यंत पोहोचले होते. याप्रमाणे राष्ट्रीय पातळीवरचं आंदोलन, राष्ट्रीय पातळीवरची मागणी ही खूप लॉंग टर्मची प्रोसेस आहे आणि ती तेवढीच अवघड पण आहे. आणि आता मराठा समाजासमोरचा पहिला प्रयत्न आहे आणि प्राथमिक मुद्दा आहे तो म्हणजे राज्य पातळीवरचा. सकल मराठा समाजाचा प्रामाणिक, सर्वसमावेशक आणि पूर्ण राजकीय नेतृत्वासह, सामाजिक व आर्थिक पाठिंब्यासह जर त्या आंदोलनामध्ये सहभाग घटक असेल तर राज्य शासनाला नक्कीच या मागणीकडे रास्तपणे बघावं लागेल. आणि राज्य शासन जर प्रामाणिकपणे स्वतंत्र आयोग, कमिटी रिपोर्ट आणि न्यायिक पद्धतीने त्याचा विस्तृत अभ्यास अहवाल केला आणि त्याला डेडलाईन ठेवली की 2025 ते 2027 पर्यंत या 2 वर्षात मराठा समाजाची संपूर्ण आकडेवारी आम्ही डेटाबेस कलेक्ट करून देऊ आणि याला 27 मध्ये सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट समोर सिद्धही करून दाखवू आणि त्या बेसिसवर टिकलेलं मराठा समाजाचं आरक्षण हे आम्ही लागू करू. हे एक मार्ग राज्य पातळीवर होऊ शकतो असं मला वाटतंय, जर राज्य पातळीवर आरक्षण दिलं तर आहे. पण ह्याला ओबीसीतून देताना मात्र नेहमीच ओबीसी समाज विरोध करणार आहे, अंतिम सत्य आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आरक्षणाबद्दलचे काही घटनात्मक, वैधानिक मुद्दे सांगण्याचा प्रयत्न होता. हा व्हिडिओ आणि हे संपूर्ण चर्चा आपल्याला कशी वाटली याबद्दल जरूर कळवा. नक्कीच. धन्यवाद.